ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अजूनही कळत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी जुळत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 118 14-17 ही वचने. स्तोत्रसंहिता 118 14-17 ही वचने. परमेश माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारिला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जे स्तोत्र आपणासमोर या ठिकाणी वाचण्यात आलेले आहे, यामध्ये आम्ही पाहतो की स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती. होय प्रियांनो, बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही पाहत असतो की आमचं तारण झाल्याच्या नंतर आम्ही फक्त त्याच दिवशी त्याची स्तुती, महिमा, त्याचा गौरव करतो. कारण की तारणाच्या द्वारे हे आम्हाला कळतं की आम्ही पापी आहोत. पापांची क्षमा मागणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. पापापासून सोडवणारा जो आहे त्याच्याकडे आम्हाला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आमच्या जीवनातील सर्व पाप ज्यावेळेस आम्ही त्याच्या चरणाजवळ ठेवतो, प्रार्थना करतो, पश्चाताप करतो, परमेश्वर त्या दिवशी आम्हाला तारणाचा अनुभव देतो. आणि म्हणून जणू काय त्या दिवशी झालेला जो नवीन जन्म आहे त्याचा आनंद आम्ही फक्त त्या दिवशी करत असतो. परंतु स्तोत्रकर्त्याकडे जर आम्ही पाहतो तर प्रत्येक दिवशी तो तारणाच्या बद्दल त्याची स्तुती आणि आराधना करतो असं आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून त्या दिवसाची आठवण आम्ही रोज ठेवावी. रोज सकाळीच त्या दिवसाची आम्ही आठवण ठेवावी की प्रभूने मला कशा प्रकारे माझ्या सर्व पातकांपासून मला सोडवलेलं आहे, कशा प्रकारे माझं जीवन त्याने नवीनने या ठिकाणी पुन्हा एकदा घडवलेलं आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की उत्सवाचा व तारणाचा शब्द
नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे. तो माझे तारण झालेला आहे. आणि होय प्रियानो, त्याबद्दल तो उपकार स्तुती करत आहे. परमेश्वराबद्दल तो स्तुती करत आहे आणि तो म्हणतो की परमेश्वराचा उजवा हात जो आहे तो सदोदी तो माझ्यावरती आहे. आणि हो, खरंच प्रियानो, की ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या चरणाजवळ येत असतो त्यावेळेस त्याचा उजवा हात हा नेहमी आमच्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच प्रकारे त्या तारणाचा उत्सव सुद्धा नेहमी करणं अत्यंत गरजेचं आहे. का आम्ही आमच्या जीवनामध्ये या प्रकारचा तारणाचा उत्सव आम्ही करत आहोत का? तारण झाल्याच्या नंतरही बऱ्याच प्रकारचे संकट, बऱ्याच प्रकारचा त्रास, बऱ्याच प्रकारच्या अडचणी आमच्या समोर येत असतात. परंतु त्या सर्वांमध्ये आम्ही प्रभूची स्तुती करतो का? किंवा प्रभू माझ्या संगती आहे, त्याचा उजवा हात माझ्या बरोबरती आहे, याबद्दल आम्ही प्रभूला सांगत असतो का? स्तोत्रकर्ता या 17व्या वचनामध्ये म्हणतो की मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे मी वर्णन करत राहीन. हो प्रियानो, तो म्हणतो की किती जरी संकट आले, त्रास आले, तरी परंतु मी मरणार नाही, परंतु परमेश्वराची स्तुती आणि धन्यवाद मी करत राहणार. म्हणजे अगदी आमची परीक्षा जी आहे, कधी कधी आम्ही म्हणतो की अत्यंत टोकाची आहे, परंतु त्यामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला सांभाळणार आहे. आणि म्हणून हबक्कूक जो संदेश आहे तो आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सांगतो की अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षेच्या वेलीस फळ नाही, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाळ्यातील कळप नाहीशी झाली व गोठ्यात गुरेढारी न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. आणि खरंच प्रियानो, कितीही संकटामध्ये आम्ही असलो तरी परंतु तारणाचा दिवस आम्हासाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रभू करो आणि त्या दिवसाची तो तुम्हाला प्रतिदिन आठवण देऊ की ज्याद्वारे आम्ही प्रभूची स्तुती आणि धन्यवाद आम्ही करू. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आमच्या जीवनामध्ये तारण हे आम्हाला मिळालेला अत्यंत उच्च असा आशीर्वाद आहे, कारण की त्यामुळे प्रिय पवित्र बापा प्रभू तो आमच्या सर्व अपराधांची क्षमा केलेला आहे. आणि म्हणून दे बापा, त्या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आत्मिको जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया, मेंढे अजूनही कळपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. माझ्याकरिता बोलण्यात तोट हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे, माझ्याकरिता बोलण्यात तोट हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे, माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे, मी मागतो तुम्हाला मला द्या ते, मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही, आत्मिक जाने जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया, मेंढरे अजूनही कळपत नाही. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.